celebrating the strongest bond in world, the family. Our next dance is dedication to every parent, child and sibling. So hold your breath everyone and let the magic begin. Here we go. नाती खूप महत्त्वाची असतात आपल्या आयुष्यात आणि हा जो परफॉर्मन्स आहे तो तसाच भावा बहिणींचा, आपल्या घरातली नाती. मुलांना शिक्षण देता देता आपण थोडंसं आपली नातेसंबंध, आपल्या जवळची माणसं किती महत्त्वाची असतात हे सुद्धा सांगितलं पाहिजे. आणि तसंच हा एक सुंदर परफॉर्मन्स आपल्याला नाती दाखवणार आहे. चल बाहेर येणार माझ्याबरोबर, डान्समध्ये नाहीस ना? आहे अरे मग उभा रे की माझ्याबरोबर कुठे यायला लागलीस? कुठं आहेस तू? नंतर आहे आन्सरचं. चलो रेडी आहेत आमचे सर्व आर्टिस्ट. लेट्स गो. ट्रॅक प्लीज. बहीण म्हणजे आईचं दुसरं रूप. आईनंतर जर जगात माझ्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे माझी बहीण. बिस्किट नाव आहे आपला. लाडाची ग, प्रेमाची ग, एकुलती एक या बिस्किटाची गाडी ग. उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग. जिंदगी हसती तू हसल्यावर, तू तर लय भारी रे. उजळतय जग तू दिसल्यावर, माझी खारी रे. मला माहिती आहे माझा दादा काय करतो ना ते माझ्यासाठीच करतो. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. कधी सगळ्यात आहे, कधी आपल्यात आहे. ही माझी काळजी सारी तुला पुरणार आहे. कधी हसणार आहे, कधी नसणार आहे. कधी हसणार आहे, कधी नसणार आहे. तरीही आरशात मी तुझ्या दिसणार आहे. आई आपल्या बाळाला जन्म देते. आई आपल्या बाळाला बोलायला शिकवते, चालायला शिकवते. आई आपल्या बाळाला जीवन कसं जगायचं हेही शिकवते. आई आपल्या बाळाला संस्कार देते. आई म्हणजे दारातील पवित्र तुळस. आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी. कर्तव्याला आणि कर्तृत्वाला पूर्ण करून जी खंबीरपणे उभी राहते ती म्हणजे आई. घाबरलीस ना वाटलंच होत आई. एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई. म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई. म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो. भीती कसली थेट उद्या
बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागावला तरीही ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे. जो कधीही तिखट वागला तरीही आयुष्यभराची गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे. तो म्हणजे बाप आहे. बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना, कशी मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना.